नमस्कार, मी शीतल राजेशिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. नगराध्यक्षांची केबिन म्हणजे वडापावची गाडी नव्हे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. साताच्या विकासासाठी नगर विकास आघाडी हाच एकमेव पर्याय, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला शरद पवार आणि नरेंद्र मोदींवर टीका. सातारचा विकास भाऊबंदकीमुळे थांबला, माधव भंडारी. साताऱ्यात 121 मतदान केंद्र. मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतील विकास योजना पूर्णत्वासाठी त्यांच्या विचारांची टीम निवडून द्या, सौ सुवर्णा पाटील. नगराध्यक्ष पदासाठी हटून बसणे शोभदायक नव्हे, श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले. बातमीपत्र सविस्तर. नगर विकास आघाडीचा उमेदवार आतापासूनच नगराध्यक्ष झाल्याच्या तोऱ्यात वावरत आहे. नगराध्यक्षांची केबिन म्हणजे काय, वडापावची गाडी वाटली का, अशी टीका सातारा विकास आघाडीचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे म्हणाले, कारखाना, बँका किंवा स्वतःवर तसेच त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर झालेले आरोप खोडून काढायला अतिसंयमी आमदार संयम सोडून धावत पळत मीडिया काढतात. मात्र खंदारे, चोरगे या त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल त्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते सांगत नाहीत. सभेत भलेही आमदार शिवेंद्रसिंहराजे मोठमोठ्याने गर्जना करत असतील, मात्र या विषयावर त्यांनी मौन व्रत धारण केले आहे. कधी झाडाखाली तर कधी रस्त्यावर नगराध्यक्षांची केबिन फिरवणाऱ्या त्यांच्या झुंजार कॅप्टननी तरी किमान या दोन गुन्हेगारांची माहिती देऊन सातारकरांच्या शंकांचे निरसन करावे किंवा खुलासा करावा, अशी अपेक्षा जनतेने धरली तर त्यात काय वावगे आहे. खंडणीखोरी, गोळीबार, दंगे, अवैध व्यवसायांशी संबंधित अशा कलंकितांना नगरपालिकेची दारे उघडून देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंना नेमका कसला संदेश सातारकर जनतेला द्यायचा आहे. त्यांच्या आघाडीतील महिला उमेदवारांना या गुन्हेगारांसोबत मते मागायला काय वाटत असेल. या गुन्हेगारांबाबत ते अजून का मूग गिळून आहेत, खुलासा का करत नाहीत. नगराध्यक्षांची केबिन म्हणजे काय वडापावची गाडी वाटली का, अशी टीका सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. कोणताही ठोस मुद्दा नसल्यानेच त्यांचा तीळपापड होत आहे. बोलबच्चनगिरीमुळेच त्यांचे पितळ उघडे पडले असून सातारच्या विकासासाठी नगर विकास आघाडी हाच एकमेव पर्याय आहे, असे मत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडले. भाजपच्या उमेदवारांबद्दल बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेली 2 वर्ष केंद्र आणि राज्यात यांची सत्ता असतानाही त्यांना 1 रुपयाही सातारा शहराच्या विकासासाठी आणता आला नाही. मते द्या मग विकास करतो, अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. घराणेशाहीबाबत आरोप करणाऱ्या भाजपाने आशा पंडित आणि किशोर पंडित या नवरा बायकोला तिकीट देऊन घराणेशाही केली नाही का, असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. सातारा शहराच्या विकासापेक्षा नागरिकांच्या समस्यांपेक्षा बिनबुडाच्या आणि खोट्या आरोपांमध्ये रस असणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, असा इशारा नगरविकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला काय तुमच्या बापाची जहागीर आहे काय, असा शरद पवारांना टोला, तर नरेंद्र मोदी हे कॉमेडी शोचे ऍक्टर वाटतात, अशी टीका इस्लामपुरात आयोजित सभेवेळी केली. सातारचा विकास हा भाऊबंदकीमुळे थांबला आहे. वर्षानुवर्षे कुटुंबात सत्ता राहिल्याने त्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी शहराचे शोषण केले, असा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला. सातारा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. यासाठी शहरातील 20 प्रभागांमध्ये 121 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागात 4 ते 7 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सातारा नगरपालिकेसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून रविवारी मतदान होणार आहे. मतदानासाठी गेल्या 15 दिवसांपासून प्रत्येक भागात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सौ स्वाती देशमुख पाटील यांनी पाहणी केली होती. तसेच मागील निवडणुकीच्या अनुषंगाने ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक 1, 3, 7 आणि 8 या प्रभागांमध्ये जास्त मतदान केंद्रे आहेत. नागरिकांच्या सोयीनुसार प्रमुख भाग केंद्रे करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदाना दिवशी होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी CCTV, व्हिडिओ शूटिंग आणि चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांची यादी सातारा पालिकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
सर्व मतदान केंद्रांवर 350 ते 800 मतदार मतदान करणार आहेत। त्यामुळे एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 800 मतदार मतदान करू शकतील। दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण 7 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत। केंद्रातील 100 मीटरच्या परिसरात नो पार्किंग झोन असणार आहे। केंद्रामध्ये बहुतांश पालिकेच्या शाळा व समाज मंदिरांचा समावेश आहे। केंद्रावर निगराणी करण्यासाठी भरारी पथकेही तयार करण्यात आली आहेत। मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वोटर स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने पालिकेचा निवडणूक विभाग सज्ज झाला असून येत्या 2-3 दिवसात वोटर स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे। देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे। शहर विकासाच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतील योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या विचारांची टीम सातारा नगरपालिकेत निवडून द्यावी आणि सातारकर भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केला। स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसी नीतीमुळे ग्रामीण भाग देशोधडीला लागला। शेतकरी आतबाट्यात येऊन आत्महत्या करू लागला। शेतीच्या दुरावस्थेमुळे 12 बलुतेदार वर्ग तसेच भूमिहीन शेतमजूर शहराकडे स्थलांतरित झाला। वाढत्या लोंढ्यामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहरे बकाल झाली। पंतप्रधान मोदींनी स्मार्ट सिटी योजना आणली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनाबद्ध विकासाची धोरणे आखली आहेत। सुनियोजित नागरीकरणासाठी सुलभ कायदे करण्यास सुरुवात केली आहे। 2022 पर्यंत प्रत्येकास घर ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे। जनधन योजना, मेक इन इंडिया या भाजप सरकारच्या योजना देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आहेत। विकासाची कवाडे सर्वांसाठी खुली होऊन बेरोजगारी व दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे। सातारकरांना आता 2 राजांच्या भांडणात रस राहिला नाही। गेली 40 वर्षे एकाच घराण्यात असणाऱ्या सत्तेचे दुष्परिणाम सातारकर भोगत आहेत। विकासाच्या घोडदौडीत सातारा शहर मागे पडले आहे। या वस्तुस्थितीची जाणीव सर्वांना झाली आहे। म्हणूनच सातारकर आता विकास आणि फक्त विकासासाठीच भाजपला मतदान करतील असा विश्वास सौ सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे। नगराध्यक्ष पद हे शोभेचे किंवा मिरवण्याचे पद नाही। 24 तास लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आणि त्यांचे आदेश ऐकण्याची तुमची तयारी पाहिजे अशी टीका श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले यांनी केली। दरम्यान मीच नगराध्यक्ष होणार म्हणून हटून बसणे हे राजघराण्याला शोभदायक नाही असेही त्या म्हणाल्या। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।